रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. नंदुरबारला चाललो होतो शहादाला कामानिमित्त. तर 2 महिन्यापूर्वी 21 नोव्हेंबरला आपण एका शेतामध्ये व्हिडिओ शूट केला होता. ते म्हणजे हे हरभऱ्याचं शेत आणि बेडवर लावलेला हा पिकिविटी वाण आहे. तर तुम्हाला तेव्हा म्हटलं होतं मी की 2 महिन्यानंतर याच प्लॉटमध्ये जर योग आला माझा या रस्त्यानं तर एक 5 ते 10 मिनिटं मी थांबून व्हिडिओ शूट करेन आणि तुम्हाला क्वालिटी दाखवेन. हरभऱ्याची अशी 1 नंबर क्वालिटी बेडवर. त्यांची लागवड कशी केली, काय केली, सगळा व्हिडिओ आपण शूट केलाय काकांचा. 21 नोव्हेंबरलाही माझा व्हिडिओ पडलेला आहे. तर प्रॉपर ड्रीपवर आहे आणि विशेष म्हणजे हे पाहू शकता तुम्ही इथं 12 mm चं ड्रीप आहे. हे इथे समोर ही 12 mm ची नळी आहे आणि हा हरभरा टोकन पद्धतीनं लागवड केलाय. सांगायचा विषय म्हणजे तर समोर गुणवत्ता पाहू शकता तुम्ही. आता आणखी 15 दिवसात हा बेड एकत्र येणार. हे जे दोन्ही बेड आहेत ना हे एकत्र येणार. तर आपण जर असं पद्धतीनं केलं आणि विशेष म्हणजे याला खर्च काही आला नाही. 13 ते 14 हजार आतापर्यंत खर्च आलाय. काकांनी सांगितल्याप्रमाणे याला 3 फवारण्या घेतल्या. इमॅमेक्टिन, बेंझोएट, एखादं टॉनिक आणि एखादं साधारण बुरशीनाशक काकांनी घेतले. आता ते वयोमानानुसार ते नावं सांगू शकत नाही, पण तरी त्यांना आठवलं. ते एक महत्वाचा विषय. त्याच्यानंतर त्यांनी 10 किलो 2 एकराला 19 आणून सोडले. अजून काही पुढचं त्यांनी नियोजन सांगितलं नाही. पण जर पाहिलं तर अगदी कमी खर्चामध्ये आणि ह्या गुणवत्तापूर्वक प्लॉट बसलाय. हे बघा समोर तुम्ही बघू शकता. पूर्ण 2 एकराचा प्लॉट आहे आणि 1 नंबर क्वालिटी. आणि हे आपल्या इकडे संजय काका, त्यांचा एक छोटासा मी व्हिडिओ घेतलाय. कधीही आले शेतात जर पाहिलं मी तर गवत काढतच असतात. शेतकऱ्यांना अशी काळजी घेतली पाहिजे, हा महत्वाचा विषय. हे तुम्ही गुणवत्ता पाहू शकता. हरभऱ्याची 1 नंबर फ्लॉवरिंग लागले. तर असं जर आपण शेती केली शेतकरी मित्रांनो आणि आपण जर पिकांमध्ये अशी सुधारणा केल्या बेडवर टोकन यंत्रानं. आता कोणतं टोकन यंत्र वापरायचं ते मी तुम्हाला पुढे घेऊन येईन, जेणेकरून तुमचा फायदा होईल. टोकन यंत्र कुठून खरेदी करायचं काय ऑलरेडी तर भेटते मार्केटमध्ये. चांगलं टोकन यंत्र कोणतं आहे याचाही व्हिडिओ लवकरच येईल. पण हे समोर जो रिझल्ट आलाय, जो मी म्हटला होता आणि मला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणेच व्हिडिओ बी बनलाय माझा. आणि खूप छान वाटलं मला इथं हरभऱ्याच्या शेतात थांबून. आणि आता ऍक्च्युली हरभरा खायला तोंडाला पाणी सुटलंय, पण अजून टाइम आहे. तर वेळ लागणार आहे हरभरा याला. जर योग आला तर आणखी 1 महिन्यात मी नक्की हरभऱ्याचा होळा खायला येईल. तर तुम्हाला कसा वाटला काकांचा हरभरा बेडवरचा 12 mm ट्रिपवरचा नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करून ठेवा. इतर शेतकऱ्यांनाही सांगा. धन्यवाद मंडळी. राम राम.